देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव प्रेम आहे आणि आजही तो आपलं प्रेम प्रकट करत आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपलं महान प्रेम प्रकट केलं आहे. येशू ख्रिस्त यासाठी जगात आला की संपूर्ण मानवजातीच्या पापांचे शाप त्याने स्वतःवर घ्यावेत. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझ्या पापांचं ओझं घेतलं आहे, त्याला देव पिता पापांची क्षमा देतो, त्याच्या जीवनावर आशीर्वाद देतात आणि त्याला स्वर्गातलं अनंत जीवन प्राप्त होतं. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं आणि ज्याने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं आहे, तो देव खरोखर प्रेम आहे. खऱ्या मनाने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. पूर्ण बायबल पान नंबर 9, मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 1 पासून 5 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू म्हणत आहे, तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढणार, अगदी त्या प्रकारेच तुमचे देखील दोष काढले जातील. येशू एवढ्या स्पष्टपणे म्हणत आहे की ज्या मापाने तुम्ही मापून देणार त्याच मापाने तुम्हाला सुद्धा परत मापून दिलं जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. अगदी स्पष्ट शब्दात येशू सांगत आहे, तुमचे दोष काढले जाऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. खरं म्हणजे जगात असा माणूस मिळणं कठीण आहे जो दुसऱ्यांचे दोष काढत नाही आणि ज्याला दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत. प्रत्येक माणूस, मग तो कोणताही असो, छोटा मुलगा असो, तरुण असो, मध्यमवयीन असो की म्हातारा असो, प्रत्येकाला दुसऱ्याचे दोष दिसतात आणि प्रत्येक जण दुसऱ्याबद्दल नेहमी वाईट बोलत राहतो. हा असा, तो तसा, ती अशी, ती तशी. प्रत्येकाला दुसऱ्याचे दोष दिसतात, परंतु स्वतःचे दोष मात्र कोणाला दिसत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण देवाने आमचे डोळे पण असे बसवलेले आहेत की या डोळ्यांनी आम्ही दुसऱ्यांना बघू शकतो, स्वतःला बघू शकत नाही. हे 2 डोळे अख्ख्या जगाला बघतात पण स्वतःला बघत नाहीत. आपण कसे दिसतो हे आपल्यालाच माहिती नाहीये,
दोन चांगले डोळे आहेत, दुसऱ्या माणसाला आपण बघतो पण स्वतःला बघू शकत नाही, कारण देवाने ते अशाच पद्धतीने बसवलेले आहेत. आपल्याला स्वतःला बघायचं असेल तर आरशाची गरज लागते. आरसा असेल तर आपण स्वतःला बघू शकतो, आरसा नसेल तर आपण स्वतःला बघू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असा माणूस मिळणं कठीण आहे की ज्याला दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत. एखाद्या लग्न झालेल्या बाईला विचारावं, तुझ्या नवऱ्यामध्ये काही चुका आहेत का? तुझ्या नवऱ्यामध्ये काही दोष आहेत का? फक्त एक प्रश्न विचारायची गरज आहे, मग तिची कॅसेट सुरू होईल. पूर्वी कॅसेटला ए साईड आणि बी साईड असायची. ए साईड संपली की फिरवावी लागायची. आता तर त्याची पण गरज नाही. SD कार्डवर तासन तास तुम्ही गाणी ऐकू शकता. आणि ही कॅसेट पण तशीच आहे, तासन तास. तिला पुन्हा रिवाइंड फॉरवर्ड करायची गरज नाही, फिरवायची गरज नाही, ती सुरू राहील. नवऱ्यामध्ये काही दोष आहेत का असं फक्त विचारायचंच बाकी, ती बोलायला सुरुवात करेल. लग्न झाल्यापासून मी वैतागले आहे याला. म्हणजे प्रत्येक बाईच आपल्या नवऱ्याला वैतागलेली आहे. हा असा, हा तसा, हा तसा, हा असं करतो, हा तसं करतो. पुरुषाला विचारावं, तोही सांगेल. मुलांना विचारावं, तेही सांगतील. जर एका कुटुंबाची ही गत आहे तर मग दुसऱ्यांची काय अवस्था? मग शेजाऱ्याबद्दल काय विचारायचं? तुझ्या डाव्या बाजूची शेजारीन कशी आहे? तुझ्या उजव्या बाजूची शेजारीन कशी आहे? आता डोक्यावर पण शेजारी असतात, पहिल्या मजल्यावरचे, दुसऱ्या मजल्यावरचे. मग तुझ्या डोक्यावरचे शेजारी कसे आहेत, समोरचे कसे आहेत? प्रत्येकामध्ये दोष आहेत. दोष नाही असं माणूसच नाहीये. आणि आमच्याकडे प्रत्येकाची यादी तयार असते. हा असा, तो तसा, ही अशी, ती तशी, ती तशी, ती तशी. आणि बोलायला सुरुवात केली, तोंड उघडलं की दुसऱ्याचे दोष काढतो. पण येशूचं वचन असं आहे, तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. याचा अर्थ असा की जर तुम्ही दुसऱ्यांना दोष लावला तर तुम्हालाही दोष लावला जाईल. कारण जगात असा एकही माणूस नाहीये जो परिपूर्ण आहे, चूक करत नाही, चुकत नाही, ज्याच्यामध्ये दोष नाही असा एकही माणूस नाही. हालेलुया, हालेलुया. परिपूर्ण, दोष विरहित असा एकच जगात येऊन गेला, पण तो माणूस नव्हता, माणूस बनला होता, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. आणि त्याच्यावर दोष ठेवायला काहीही कारण मिळत नसताना जगाने त्याला पण दोषी ठरवलं. तो निष्पाप होता, त्याच्यामध्ये दोष काहीच नव्हता, काहीच दोष नव्हता. तो परिपूर्ण होता, तो पवित्र होता, त्याचं प्रत्येक बोलणं परफेक्ट होतं, परिपूर्ण होतं. त्याचं पाहणं, त्याचं चालणं, त्याचं वागणं सगळंच परिपूर्ण होतं. पण जगाने या एका परिपूर्ण माणसाला सुद्धा दोषी ठरवलं. एवढं जग वाईट आहे आणि एवढा माणूस वाईट आहे की ज्याच्यामध्ये काहीच दोष नाही त्याला पण जगाने दोषी ठरवलं. मग आपल्यासारख्या माणसांची काय अवस्था आहे? आपण तर जन्माचे पापी आहोत. पापात जन्मलो, पापात जगलो, पापात वाढलो. आपली काय गत आहे? आपण तर क्षणाक्षणाला, प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला चुका करतो. आपल्यामध्ये अगणित दोष आहेत, अगणित. मग आपल्याला दुसऱ्यांचे दोष काढायचा अधिकार कसा मिळतो? हालेलुया, हालेलुया. तुमचे दोष काढले जाऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढणार त्याच प्रकारे तुमचे सुद्धा दोष काढले जातील. खूप वर्षांपूर्वी एक बाई ब्रदरांकडे प्रार्थनेसाठी आली होती. खूप रडत होती. तिची एकुलती एक मुलगी एका चुकीच्या मुलाच्या प्रेमात फसली होती आणि आई वडिलांचं ऐकायला तयार नव्हती. आईने तिला खूप समजावलं, पण तिचं उत्तर असं होतं की तुम्ही जर त्या मुलाशी मला लग्न लावून दिलं नाही तर मी पळून जाऊन त्याच्याशी लग्न करेन, पण मी तुमचं ऐकणार नाही.
ही बाई रडत होती आणि ब्रदरांना म्हणते काहीतरी करा आणि प्रार्थना करा, तिचं हृदय बदलायला पाहिजे, माझे सगळे प्रयत्न थकले, तिच्यात बदलच घडत नाहीये. ब्रदर तिला बोलले, प्रार्थना मी करतो, पण त्याच्या अगोदर मला सांग, अशी कोणाची तरी मुलगी पळून गेली होती, तिची बदनामी तू कधी केली आहे का? ती थोडा वेळ थांबली आणि म्हणते, असं तर मी खूप केलेलं आहे, हे तर मी खूप केलेलं आहे. कोणाची तरी मुलगी पळून गेली, तिची बदनामी केली का? हो केली. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून दिलं जाईल. ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढाल त्याच प्रकारे तुमचेही दोष काढले जातील. माणूस किती मूर्ख आहे ना, आपल्याला उद्याचा दिवस माहीत नाही, उद्या आपल्या बाबतीत काय घडणार हे आपल्याला माहीत नाही. म्हणून जुन्या करारात असंही एक वचन आहे की जर तुझा शत्रू पडला तर त्याच्याकडे बघून हसू नको, देवाला ते कधीच आवडत नाही. तुझा शत्रू पडला ना, त्याच्याकडे बघून दात काढू नकोस, कारण उद्या तू पडणार. तू आता त्याला हसला ना, नंतर तुझी वेळ येणार तेव्हा तू पडशील आणि दुसरे तुझ्याकडे बघून दात काढतील. ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढाल त्याच प्रकारे तुमचे दोष काढले जातील. ज्या प्रकारे तुम्ही मापून द्याल त्याच प्रकारे तुम्हाला मापून दिलं जाईल. ब्रदर त्या बाईला म्हणाले की तू एवढ्या ज्या ज्या मुली पळून गेल्या त्यांची बदनामी केली, अमुकाला सांगितलं तमुकाला सांगितलं. ज्यांच्या ज्यांच्या मुली पळून गेल्या आणि आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं, त्यांच्या आया आणि त्यांचे बाप खुश झाले असतील का? त्यांच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील. माझी मुलगी मी माझ्या हातात लहानपणापासून सांभाळली, तिला लहानाचं मोठं केलं आणि आज माझं न ऐकता पळून गेली. त्या आईच्या हृदयाला काय दुःख झालं असेल. तुला मजा वाटली आणि तू सगळ्यांना सांगत सुटली. आता तिचं दुःख काय आहे हे देव तुला दाखवतोय. तू ज्या मापाने दिलं त्या मापाने आता तुला मिळतंय. ब्रदर तिला म्हणाले की तुला माझ्या प्रार्थनेची गरज नाहीये, तुला गुडघे टेकून रडून पश्चाताप करायची गरज आहे. तू गुडघे टेक, रड, देवाकडे क्षमा माग आणि जेव्हा तुझा पश्चाताप खरा पूर्ण होईल तेव्हा देव तुझ्यावर दया करेल आणि तुझ्या मुलीचं हृदय बदलेल. हालेलुया, 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 हालेलुया. हे एक असं पाप आहे ज्याला लोक पाप असं समजतच नाहीत. लोकांना पाप काय वाटतं? व्यभिचार करणं पाप आहे. एका पुरुषाचं लग्न झालेलं आहे, तो दुसऱ्या बाई बरोबर फिरतो, लोक म्हणतात बघा वाईट माणूस. एखाद्या बाईचं लग्न झालेलं आहे, ती दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरते, लोक म्हणतात बघा किती दुष्ट आणि लबाड बाई. व्यभिचार पाप, खून करणं महापाप, ही सगळी पाप आम्हाला माहिती आहेत. चोरी करणं पाप आहे, आम्हाला माहिती आहे. पण हे सुद्धा देवाच्या नजरेला मोठं पाप आहे आणि हे असं पाप आहे जे आपण केल्यानंतर आपल्यालाच ते परत मिळतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही 1000 जणांचे जेवढे दोष काढले ना, ते सगळे दोष म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी केलेली पेरणी आहे. हे पेरणी केलेली उगवेल आणि तुम्हाला ते पीक कापावं लागेल. म्हणून असंही वचन आहे, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. हा असा तो तसा, ही अशी ती तशी असं बोलणारे दुसऱ्यांचे दोष दाखवत राहतात, पण स्वतःच्या चुकांकडे आणि स्वतःच्या दोषाकडे बघत नाही. आपण कोणीही परिपूर्ण नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण चुकतो, प्रत्येक जण. काही लोकांना तर सवय असते देवाच्या मोठमोठ्या सेवकांचे पण दोष काढायची. अमुक देवाचा सेवक चुकला, त्याने अशी गोष्ट केली, अमुक देवाची सेविका चुकली, तिने अशी गोष्ट केली. तुम्ही परिपूर्ण आहात, कोणाला बोलायचा अधिकार नाहीये. कुणीच दुसऱ्याला दोष लावू शकत नाही, कारण मी जर पापी आहे तर दुसऱ्यावर बोट लावणारा मी कोण? येशू म्हणतो की तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. याचा अर्थ असा की जर तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढले तर देवाला तुमचे दोष काढावे लागतील.
आणि जर देवाने आपले दोष उकरून काढले तर आपल्यापैकी कोणी सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. आपल्याला देवाच्या दयेची गरज आहे, देवाच्या कृपेची गरज आहे, देवाच्या मेहरबानीची गरज आहे. कारण आपण पवित्र नाहीत, आपण पापी लोक आहोत. आपण पापी लोक आहोत. आपण देवाकडे हक्काने नाही मागू शकत. तर आपण देवाला सांगतो, माझ्यावर दया कर, मेहरबानी कर, कृपा कर, कारण माझी लायकी नाहीये, मी एक पापी माणूस आहे, मी या गोष्टीसाठी लायक नाही, पण दया करून माझ्या जीवनात ही गोष्ट कर. जेव्हा आपण देवासमोर येतो तेव्हा आपल्याला समजतं की आपली लायकी नाहीये, आपण पापी माणसं आहोत. मग आपण जर पापी आहोत तर आपल्याला दुसऱ्यांना दोष लावायचा अधिकार कुठून मिळतो? आणि जर आपण दुसऱ्यांना दोष लावले तर देव आपले दोष काढणार. आणि देवाने जर आपले दोष बघायला आणि आपल्या पापांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली तर कोणीही जिवंत राहणार नाही, कोणीच नाही. ज्याच्या पापाचा हिशोब देव घेणार त्यातला कोणीही माणूस देवाची दया, कृपा, स्वर्गातले आशीर्वाद मिळवू शकणार नाही. आणि त्यातल्या कोणालाच अनंत जीवन मिळणार नाही. कारण जेवढ्यांच्या पापांचा हिशोब घेतला जाईल ते सगळे शापित होणार आणि मेल्यावर नरकात जाणार. हालेलुया, हालेलुया. ज्याला दुसऱ्याला दोष लावायचा अधिकार होता तो येशू ख्रिस्त जगात आला. त्याने पाहिलं माणसं केवढी पापी आहेत, पण त्याने कोणालाही दोष लावला नाही. तो पापी लोकांच्या घरात गेला, पापी लोकांबरोबर जेवला, पापी लोकांशी बोलला. जक्कय, ज्याला लोक पापी म्हणायचे, जकातीच्या नाक्यावर बसून तो लोकांना लुबाडतो, फसवतो. या पापी माणसाला येशू म्हणाला, जक्कया खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. जगाच्या दृष्टीने पापी माणूस, आम्ही म्हणतो तो पापी आहे, मला त्याच्याकडे बघायला पण वाटत नाही. ती बाई अतिशय वाईट आहे, मला तिच्या तोंडाकडे पण बघायला वाटत नाही. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक पवित्र परमेश्वर माणूस बनून या जगात आला. त्याला जक्कयाच्या हृदयातली घाण दिसली नसेल का? पण तो जक्कयाला म्हणतो, खाली ये, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं आहे. लोकांनी व्यभिचारी बाईला धरून येशूच्या जवळ आणलं आणि येशूला सांगितलं, मोशेने आम्हाला नियम दिलेला आहे आणि या नियमशास्त्राप्रमाणे आम्ही या बाईला दगडमार करून ठार केलं पाहिजे, कारण हिला आम्ही व्यभिचार करताना पकडलेला आहे. तेव्हा येशू म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप आहे त्याने तिच्यावर पहिला दगड मारा. जो निष्पाप आहे, ज्याच्यामध्ये एकही पाप नाहीये, दोषच नाही, त्याने पहिला दगड मारा. तेव्हा सगळे तिला सोडून गेले, कोणी तिला दगड मारला नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, बाई, तुला कोणी दंड ठरवला नाही का? कोणी तुला दगड नाही मारला, शिक्षा नाही केली? ती बाई बोलली, नाही प्रभूजी. येशू तिला म्हणाला, जा, मीही तुला दंड ठरवत नाही, यापुढे पाप करू नकोस. मोशेच्या नियमशास्त्रानुसार व्यभिचार करणाऱ्या बाईला दगडमार करून ठार करायचा अधिकार फक्त तिकडे येशूला होता, कारण तो निष्पाप होता. दोन कारणामुळे. पहिलं कारण तो देव आहे म्हणून, आणि दुसरं कारण मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे पण येशूला अधिकार होता तिला ठार करायचा. परंतु जो देव पवित्र आहे तो त्या बाईला म्हणतो, मीही तुला दंड ठरवत नाहीये, मी पण तुला दोष लावत नाही, जा आणि आता पाप करू नकोस. जो पवित्र देवपुत्र या जगामध्ये आला त्याने कोणाला दोष लावला नाही. आणि आम्ही पापी माणसं रात्रंदिवस चुका करतो, रात्रंदिवस देवाच्या आज्ञा मोडतो, रात्रंदिवस पाप करतो आणि आम्ही म्हणतो, हा चुकला, तो चुकला, याने चुकीचं केलं, त्याने चुकीचं केलं. आम्ही अहोरात्र दुसऱ्यांचे दोष काढत राहतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही दुसऱ्यांचे दोष काढतो तेव्हा आम्ही स्वतःच्या जीवनावर शाप ओढावून घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे तुम्ही दुसऱ्यांसाठी बोलता ते तुमच्या जीवनामध्ये येतं. म्हणून तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं बोला, चांगलं बोला, म्हणजे तुमच्या जीवनात ते चांगलं येईल. तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट बोलाल तर तुमच्या जीवनात वाईट येईल. तुमच्यामध्ये अशी एखादी बाई असेल, ती म्हणेल, कोणाची तरी मुलगी पळून गेली पण मला मुलगीच नाही, त्यामुळे मी बोलली तर माझं काय होईल? तुम्हाला मुलगी नाहीये ना, मग कोणाची तरी मुलगी पळून गेली म्हणून तुम्ही बोलत राहा, पण सून तरी येईल तुमच्या घरामध्ये.
देवाचं वचन कधीच खोटं ठरणार नाही. येशू म्हणाला, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होणं सोपं आहे, परंतु माझा शब्द, माझी वचनं कधीच नष्ट होणार नाहीत. तो जे बोलला ते होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. आम्ही दुसऱ्यांचे दोष काढत राहतो, म्हणून आम्ही पण जीवनामध्ये पडत राहतो, अडखळत राहतो. का आम्ही स्वतःला बदलू शकत नाही? कारण आम्ही दुसऱ्याचे दोष काढतो. का आमच्या हृदयात बदल होत नाही? कारण आम्हाला दुसऱ्याचे दोष दिसतात, स्वतःचे दोष दिसत नाहीत. या डोळ्यांनी बघू नका. हातामध्ये आरसा घ्या आणि स्वतःला बघा. हा आरसा म्हणजे देवाची वचनं आहेत. हा आरसा म्हणजे पवित्र आत्मा आहे. या आरशातून स्वतःला बघा. जेव्हा स्वतःला बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल तुमचा चेहरा केवढा घाणेरडा आहे. तुमच्या चेहऱ्यावर कुठे फोडी आलेल्या आहेत, कुठे डाग पडलेले आहेत, तुमच्या चेहऱ्यावर कुठे सुरकुत्या पडलेल्या आहेत. हा आरसा घेऊन बघा. जेव्हा तुम्ही त्या आरशातून बघाल तेव्हा तुम्हाला स्वतःचं हृदय दिसेल, स्वतःचा आत्मा दिसेल. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःचं हृदय दिसेल तेव्हा त्याच्यातले दोष काढून टाकण्यासाठी नम्रपणे देवाकडे प्रार्थना करा. देवाच्या चरणाशी लीन व्हा आणि त्याला सांगा, प्रभो मी वाईट आहे, माझं हृदय सगळ्या दोषांनी भरलेलं आहे. मला खोटं बोलायला आवडतं, मला दुसऱ्याची चेष्टा मस्करी करायला आवडतं, मला दुसऱ्याची बदनामी करायला आवडतं, मला हे करायला बरं वाटतं, मला ते करायला बरं वाटतं. माझ्या जीवनात किती पाप आहे, मी किती दोषी आहे, केवढे डाग माझ्या आत्म्यावर आहेत. माझी इच्छा आहे, प्रभू मला बदल, मला बदल, मला तुझ्यासारखं बनव. जेव्हा एक माणूस अशा रीतीने देवासमोर नम्र होतो आणि प्रामाणिकपणे हृदय बदलण्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा अशा माणसावर स्वर्गातून देवाची दया होते. आणि ही देवाची दया आमचं हृदय बदलून टाकते. आम्ही स्वतःला तर बदलू शकतच नाहीत, पण त्याचबरोबर आम्ही जर दुसऱ्याचे दोष काढत राहिलो तर आमच्यात बदल कधीच होणार नाही. उलट आमच्या हृदयाचा दगड होईल. आम्ही मरेपर्यंत बोलत राहू, हा चुकला, तो चुकला, ती चुकली, ती चुकली, पण मी काय करते कोणी बोलणार नाही, कारण हृदयाचा दगड होऊन राहील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला अंतःकरणाच्या खऱ्या बदलाची गरज आहे, खऱ्या परिवर्तनाची गरज आहे. आमचं हृदय बदललं पाहिजे. एक एक दोष आमच्या हृदयातून बाहेर निघाले पाहिजेत, बाहेर निघाले पाहिजेत. आणि शेवटी जसा आमचा प्रभू आहे तसं आम्हाला बनलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू येशू म्हणाला, जसा तुमचा स्वर्गातला पिता पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र व्हा. जसा तुमचा स्वर्गातला पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. आणि पौलाने लिहून ठेवलेलं आहे, देवाने आपल्याला पवित्रीकरणासाठी पाचारण केलेलं आहे. आपण पवित्र व्हावे म्हणून देवाने आपल्याला बोलावलं आहे. आपलं घाणेरडं मलिन हृदय बदलावं, आपल्या हृदयावरचे डाग निघून जावेत. आणि जसा तो पवित्र आहे, जसा तो शुद्ध आहे, तसे आपण पवित्र बनावे, शुद्ध बनावे. आणि जसा तो परिपूर्ण आहे तसे आपण परिपूर्ण बनावे, ही देवाची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. पण दुसऱ्याचे दोष काढून आपण स्वतःला पवित्र करू शकणार नाही. दुसऱ्याची निंदा करून आपण स्वतःला परिपूर्ण करू शकणार नाही. तुम्हाला जर स्वतःला पवित्र आणि परिपूर्ण असं करायचं असेल तर आरसा हातामध्ये घ्या, देवाची वचनं वाचा, पवित्र आत्म्याला विचारत राहा. या आरशाने रोज स्वतःचं तोंड बघत राहा, म्हणजे स्वतःचं हृदय तपासत राहा. तुमच्यामध्ये असलेले दोष काढून टाकण्यासाठी रडून देवाकडे प्रार्थना करा. दुसऱ्याचे दोष बघू नका. लग्न झालेल्या कोणत्याही बाईने नवऱ्याचे दोष बघायचे नाहीत, कोणत्याही पुरुषाने बायकोचे दोष बघायचे नाहीत. माझा नवरा असा, माझा नवरा तसा असं न बोलता मी कुठे चुकते ते बघा. माझी बायको अशी, माझी बायको तशी असं न बोलता मी कुठे चुकतोय ते बघा. स्वतःला बदला. जर तुम्ही स्वतःला बदललं, देवाकडे प्रार्थना केली, देवाची मोठी दया तुमच्यावर होईल.
देव तुमचं हृदय बदलेल आणि जेवढ्यांचं हृदय बदलेल ते सगळे या जगात आशीर्वादित होतील आणि मेल्यानंतर देवाच्या घरामध्ये प्रवेश करतील. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांचे दोष दिसतात ना, तेव्हा एक सोपा उपाय आहे, चांगला उपाय आणि देवाच्या वचनाप्रमाणे असलेला उपाय. तुम्ही त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. प्रार्थना करा. तुमच्या बाजूची एक बाई आहे जिला खूप शिव्या द्यायची सवय आहे. तुम्ही ऐकून ऐकून वैतागलात. तुम्ही घरामध्ये गुडघे टेका आणि तिच्यासाठी प्रार्थना करा. प्रभो, ही माझी अमुक अमुक शेजारीन सतत शिव्या देते, सतत भांडणं करते. सांगून तिच्यात बदल होणार नाही, पण तू तिचं हृदय बदलू शकतो. म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे की तू तिचं हृदय बदल. ती शिव्या देते ही गोष्ट 10 लोकांना सांगण्यापेक्षा देवासमोर या आणि तिच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. काय होईल? या प्रार्थनेने देव तिच्यात बदल तर करीलच, पण तुम्ही तिच्या बदलासाठी प्रार्थना केली म्हणून तुमच्या हृदयात सुद्धा देव बदल घडवून आणेल. हालेलुया, 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 हालेलुया. दुसऱ्यांचे दोष काढत राहू नका, दुसऱ्यांची बदनामी करत राहू नका. हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा असं बोलत राहू नका. मी कसा आहे, मी कशी आहे, मला माझ्यामध्ये बदल केला पाहिजे. जर मला कोणीतरी वाईट दिसत आहे तर मला त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि तुम्हाला जर त्याच्यासाठी प्रार्थनाही करता येत नसेल तर त्याचे विचार डोक्यातून काढून टाका. पण ती व्यक्ती किती वाईट आहे हे 10 लोकांना आणि 25 लोकांना सांगू नका, कारण अशाने एक दिवस तुम्हाला पण शिव्या द्यायची सवय लागेल. एक दिवस तुमच्या घरातल्या कोणाला तरी शिव्या द्यायची सवय लागेल. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हालाही परत मापून मिळेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला की तुमच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना तुम्ही तुमच्या भावाला कसं सांगू शकता की तुझ्या डोळ्यातलं कुसळ मला काढू दे. तुम्ही स्वतः पापी आहात, तुमच्यामध्ये दोष आहेत, तुमच्यामध्ये चुका आहेत, तर तुम्ही समोरच्याला कसं सांगताय की तू इथे चुकला, तिथे चुकला, तुझ्यामध्ये हे दोष आहेत. तुम्ही दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ काढा, म्हणजे दुसऱ्याचं कुसळ काढायला तुम्हाला स्पष्ट दिसेल. हालेलुया. काही लोकांना तर फारच वाईट सवय असते. ते एखाद्या माणसाच्या तोंडावर खूप गोड गोड बोलतात. फार छान काम केलं, हां, फार चांगलं काम केलं. तो गेला की मागून सांगायचं 1 नंबरचा लबाड आहे हा. मग त्याच्या तोंडावर कशाला बोललात? चांगलं काम केलं म्हणून. तुम्हाला जर त्या माणसाचं वागणं पसंत नाहीये तर तोंड बंद ठेवा. त्याच्या समोर गोड बोला आणि तो निघून गेल्यानंतर मागून त्याची निंदा करा. तुम्हाला वाटलं तो ऐकत नाही, पण जो वर बसलेला आहे तो तर ऐकतोय. हिशोब घ्यायचं काम त्याचं आहे. म्हणून देवाने आपल्याला अशी आज्ञा दिलेली आहे की कोणाचाही सूड घेऊ नका, सूड घेणं माझ्याकडे आहे. का देव म्हणतोय सूड घेऊ नका? कारण आपण पापी आहोत. आपण जर त्याच्या पापाचा सूड घेतला तर आपल्या पापाचा सूड देवाला घ्यावाच लागेल. म्हणून देव म्हणतो की तुम्ही सूड घेऊ नका. सूड घ्यायचं काम माझं आहे. मी न्यायाधीश आहे, मी मालक आहे, मी धनी आहे. माझं काम आहे सूड घ्यायचं. कोणी तुम्हाला त्रास दिला, कोणी तुमचा अपमान केला, कोणी तुमचा छळ केला, त्याचं सूड घ्यायचं काम माझं आहे. तुम्ही सूड घेऊ नका, कारण तुम्ही जर त्याचा सूड घ्यायला लागलात तर मला तुमच्या पापांचा सूड घ्यावा लागेल. तुम्ही त्याला क्षमा करा, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, तुम्ही त्याला आशीर्वाद द्या, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे काय होईल? मी तुम्हाला आशीर्वाद देईन आणि त्यांच्या पापाचा सूड घ्यायचं काम जे माझं आहे ते मी योग्य वेळेला करत राहीन. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वतःला बदला. आपल्याला बदलण्यासाठी आणि पापातून मुक्ती देण्यासाठी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा, हृदयात त्याचा स्वीकार करा आणि रोज त्याच्या समोर येऊन नम्र बनून स्वतःच्या हृदयाची परीक्षा करत राहा
अंतकरणाकडे डोकावून बघा. हृदयातले दोष काढून टाकण्यासाठी अगदी प्रामाणिकपणे कळकळून त्याच्याकडे प्रार्थना करा. दुसऱ्यांचे दोष काढणं पूर्णपणे बंद करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे दोष काढाल तेव्हा मनात हे लिहून ठेवा, आज मी तिच्याबद्दल हे बोलत आहे, काही काळाने माझ्या बाबतीत हे घडणार आहे. आज मी त्याच्याबद्दल हे बोलत आहे, काही काळाने माझ्या बाबतीत हे घडणार आहे. कारण देवाचं वचन म्हणतं, ज्या मापाने तुम्ही देणार त्या मापाने तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही निंदा करणं, दुसऱ्याचे दोष काढणं, ही जी काही पापं घडलेली आहेत त्यासाठी देवाकडे क्षमा मागा, पश्चाताप करा आणि कधीच कोणाचेही दोष काढू नका, कोणाचा न्याय करू नका. आपण कोणाचे न्यायाधीश नाहीत. खूप लोकांना न्याय करायची सवय असते. आपण न्यायाधीश नाही, आपण पापी माणसं आहोत. रात्रंदिवस पाप करणारी पापी माणसं आहोत. त्याच्याकडे क्षमा मागा आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणा. देवाच्या वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवा, म्हणजे देव तुम्हाला इथे आशीर्वादित करेल, भरभरून आशीर्वाद मिळेल आणि इथलं जीवन संपलं की स्वर्गात प्रवेश होईल. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमेन.